मंगलमय वातावरण कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आहे आणि अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये कोल्हापूरची मिरवणूक या ठिकाणी होत आहे। गणरायाचरणी प्रार्थना आहे की उद्याच्या भविष्यकाळात महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी या ठिकाणी लाभो, सामान्य माणसाला या ठिकाणी चांगलं आयुष्य या ठिकाणी मिळो, अशा पद्धतीची प्रार्थना गणरायाचरणी आहे। विघ्नहर्ता म्हणून गणरायाची आपण ओळख संपूर्ण जगामध्ये या ठिकाणी आहे। या राज्यावरची विघ्न देखील दूर होत अशी गणरायाचरणी प्रार्थना आहे। असं उठून दिसणारा व्यक्तिमत्व कुठं काय करते दिसतं नाही। पारंपरिक आपण ही मिरवणूक सुरू केली आणि चांगलं वातावरण आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे चांगली गोष्ट आहे। काय सांगाल 150 वर्षाची परंपरा आहे, काय वैशिष्ट्य आहे या गणपतीचं? आमची ही राजे यांची पगडी असलेली कोल्हापूरचं जे शाहू छत्रपती यांचं वैभव असणारी ही आमची सुबक अशी गणेश मूर्ती आहे। केतन पायमल यांच्या संकल्पनेतून अवधूत वडिंकर ही आकर्षक अशी 6 फुटी गणेश मूर्ती इथं आम्ही बसवतो दरवर्षी आणि शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव असल्याने आमच्या या मिरवणुकीची सुरुवात आदरणीय सर्वांच्या हस्ते ही आत्ता सुरू झाली। यामध्ये ढोलताशा श्रीमंत ढोलताशा पथक सामील आहे आणि त्याचबरोबर आम्ही एक चित्ररथ तयार केला आहे जे क्रीडा प्रबोधिनी पुण्यात गेली 96ला, ती पुन्हा आणण्यासाठी आमच्या खेळाडूंना एक मोठं कलाकौशल्याचं व्यासपीठ मिळावं हीच आमची गणेशचरणी प्रार्थना। या ठिकाणी